राजाने भगवंतांना प्रश्न विचारला की जे संसारी माणसं असतात, जे ज्या ठिकाणी आत्मज्ञान झाकलेलं आहे अज्ञानामुळे, तर ते अज्ञान कशामुळे दूर होईल ते सांगा. त्यावर भगवंत म्हणाले की अज्ञानाच्या निवृत्तीचा एकमात्र उपाय आहे वैदिक ज्ञान. त्याचा आश्रय घेतल्याशिवाय धर्म, भक्ती, परलोक, लोक यांचं रहस्य नीट समजत नाही. वैदिक ज्ञान याचा अर्थ वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान. जोपर्यंत वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान माणूस आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण धर्म, भक्ती, लोक, परलोक यांचं रहस्य नीटपणाने कळत नाही. आणि मग सगळी गोंधळलेली अवस्था असते माणसाची. माणूस जन्माला येतो तेव्हाही गोंधळलेला असतो, जीवनभरही गोंधळलेला असतो, मृत्यू येतो त्यावेळेलाही गोंधळलेला असतो. नुसता गोंधळाने गोंधळ असतो. काय खरं, काय खोटं, काय योग्य, काय अयोग्य, काय केव्हा करावं, काय केव्हा करू नये, सगळीकडे गोंधळ, कन्फ्युजन स्थिती असते. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी होते की काही लोक मग पुस्तकं वाचतात, प्रवचन ऐकतात, प्रवचनं देतात आणि त्यांना असं वाटतं की ओके, आम्ही आता परिपूर्ण झालो आहे. ओके, 4 पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून त्यांचं ज्ञान मिळत नाही. कारण ग्रंथांमध्ये जे ज्ञान दिलेलं असतं ते झाकलेलं ज्ञान असतं. ते ज्ञान सुद्धा स्पष्ट करावं लागतं, ते स्पष्ट करून समजून घ्यावं लागतं. त्याचे अनेक अंग असतात त्या ज्ञानाचे. की ज्यावेळेला पुतना भगवान श्रीकृष्णांना दूध पाजायला आली त्यावेळेला त्यांनी डोळे मिटले. भगवंतांनी डोळे मिटले या वाक्याचे 12 ते 13 अर्थ लोकांनी लावले. किती छोटं वाक्य आहे, किती छोटी क्रिया आहे. किती आल्यानंतर त्यांनी डोळे मिटले. आपल्यासारखे म्हणतील ओके, मिटली तर मिटली, काय फरक पडतो. पण ते मिटणं, डोळे मिटणं भगवंताचं जे आहे ते अर्थपूर्ण आहे. त्याच्या मागे बरी मोठी कारण मीमांसा आहे. पण ती कारण मीमांसा कोणाला कळणार? ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये परमात्म्याने प्रवेश केलेला आहे, ज्याच्या बुद्धीला सत्याचा स्पर्श झालेला आहे, अशी बुद्धी शुद्ध असते. आणि मग अशा बुद्धीला ते ज्ञान कळायला लागतं, प्रकट व्हायला लागतं. म्हणून सगळ्यांनी सगळे ग्रंथ वाचले आणि सगळे ज्ञानी झाले असं काही होत नाही. अधिकारी व्यक्तींकडून, संतांकडून, महात्म्यांकडून ग्रंथ समजून घ्यावे लागतात. आपले आपण वाचले आणि आपले असं आपण तयार झालो असं होत नाही.